बघा, वाटाण्याची भाजी बनवायला घेतली आहे. बाजारात थंडीच्या दिवसामध्ये वाटाण्याच्या भाज्या खूप मिळतात आणि अशा प्रकारे वाटाण्याची भाजी सोलून घेऊया. एका प्लेटमध्ये बघू शकता किती मस्त छान जरा थोडंसं एक पळी तेल ओतून जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि लसूणची फोडणी देऊन घेतलेली आहे. टोमॅटो, कांदा, मटर असं साहित्य घेतलेलं आहे. सर्वप्रथम कांदा टाकून घेऊया, व्यवस्थित हलवून घेऊया. कांदा आपला सोनेरी वापरतला आहे. आता टोमॅटो टाकून व्यवस्थित हलवून घेऊया. आणि मटरची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आहे, तो आता टाकून घेऊया. बघा, बटाटा टाकल्यामुळे वाटाण्याची भाजी खूप छान होते आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. मस्त अशी झणझणीत भाजी. आता सोललेला वाटाणा टाकून घेऊया आणि थोडंसं नमक टाकून आपण ह्या भाजी वाफलू द्या. मीठ टाकल्यानं भाज्या खूप टेस्टी बनतात आणि वाफलून घेतल्यामुळे भाजीमध्ये मिठाची चव उतरते. आता बघा, ताट पालतं घेऊया आणि 15-20 मिनिटांनी काढूया. बघू शकता किती छान आता परतलेला आहे. आता थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया बारीक केलेला. पाणी ओतूया आणि भाजी शिजण्यास ठेव. बघा, वाटाण्याची भाजी किती मस्त अशी बनली.